फॉरेस्ट रेंजर? जय म्हणाला. म्हणजे या भागात फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या लोकांचं येणं जाणं आहे तर. जाधव देखील थोडासा आता रिलॅक्स झाला होता, कारण फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणा किंवा पोलीस म्हणा, सरकारी खात्यातील लोकांचं येणं जाणं असलेली जागा ही आपोआपच सुरक्षित वाटू लागते. त्या माणसाने देखील आता तिघांना पाहिलेलं होतं. चालत चालत आता तो झाडीतून बाहेर आला. त्यांच्यात 4-5 फुटाचं अंतर होतं. कोण आहात तुम्ही लोक? आणि इथं काय करताय? तुम्हाला माहिती नाही का ही जागा किती बेकार आहे? त्यांनी सतीशकडे बघत विचारलं. साहेब, आम्ही एका माणसाचा शोध घेत तिथपर्यंत आलोय. माझा लहान भाऊ आहे तो. जय मध्येच बोलत थाप मारली. असेल, पण हे जंगल भयानक आहे. जंगली जनावरांचा सुळसुळाट आहे. त्यांच्यापासून एक वेळ वाचताल सुद्धा, पण साप, विंचू यापासून वाचणं अवघडच. आणि बाकी पण काहीतरी विचित्र आहे इथं. सहसा आमची फॉरेस्टची लोकंसुद्धा इथे येत नाहीत, पण कधी कधी यावं लागतं. त्याने सतीशकडे बघत म्हटलं. म्हणजे तुमचं जंगलात नेहमीचं येणं जाणं आहे तर? सतीशने विचारलं. असं म्हणा, रोजचं येणं जाणं आहे, तो म्हणाला. इथे कुठल्या पडीकवाड्याचे वगैरे अवशेष असलेली जागा आहे का? किंवा मग एखादी विहीर ज्याच्या आजूबाजूला दगडी छोटी छोटी कुंड असावीत, अशी कोणती जागा आहे का? जयने विचारलं. आणि त्या जागेचा उल्लेख ऐकताच त्या माणसाच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. तुम्हाला कशाला जायचंय तिथं? अरे, तिथे जाण्याची चूक करू नका. तिथे गेलेला कुठला माणूस परत येत नाही. इथूनच निघून जा, तो माणूस एकदम म्हणाला. डोंट वरी, आम्ही आमच्या रिस्कवर जाऊ. ती जागा कुठे आहे ते सांगा. जय म्हणाला. ठीक आहे. तो माणूस आता जयच्या जवळ आला. जय आणि तो दोघेही घाईघाईत पुढे निघाले. तुमच्यातला एक जण चला सोबत, तो माणूस म्हणाला. जाधव लगेचच चालत त्यांच्या बरोबर गेला. सर, मी? सतीशने विचारलं. थांब तू, आम्ही आलोच, जय म्हणाला. सतीश तिथंच उभा राहिला. तिघेही काही अंतर पुढे जाऊन वळणाऱ्या वाटेने सरळ गेले. सतीश आता तिथेच उभा होता आणि 2 पावलं पुढे टाकत तो जरासा तिथून हलला आणि इतक्यात बंदुकीच्या गोळीचा एक भला मोठा आवाज ऐकू आला. झाडीच्या इथून काही कावळे वेगाने आकाशात उडाले. सतीशला काय करावं ते कळत नव्हतं आणि तितक्यात तो आणखी 4-5 पावलं पुढे आला. अचानक समोरून सतीशला जाधव धावत येताना दिसला. जाधवच्या चेहऱ्यावर मृत्यूची भीती तर होतीच, पण तो सतीशला परत निघून जाण्याचा इशारा करत होता. जाधव त्याच्यापासून 10-12 फुटावर आला आणि अचानक पुन्हा एक गन शॉटचा आवाज आला. जाधवच्या शिराच्या चिंधाड्या उडवत एक बुलेट त्याच्या डोक्यातून आरपार गेली. त्याचं चिंधड्या उडालेलं शिर आणि खालचं धड जमिनीवर पडलं. काही क्षण तडफडत तो नुसता पडून राहिला. सतीशच्या पायाखालची जमीन सरकली. हे नक्की घडतंय काय, तो स्वतःलाच विचारत होता. आणि तितक्यात त्याने समोर पाहिलं. बंदूक हातात घेत धावत तोच फॉरेस्ट रेंजर सतीशच्या दिशेने वेगात धावत येत होता. सतीश आता जीव मुठीत घेऊन परत एकदा मागे पळायला सुरुवात करणारच होता आणि गन शॉटचा एक आवाज पुन्हा आला. त्याच्यासोबत वेदनेची एक सनक त्याच्या पोटातून उठली आणि पूर्ण शरीरभर पसरली. आणि पुढच्याच क्षणी त्याची नजर त्याच्या पोटावर गेली. पोटाला एक भलं मोठं भगदाड पडलं होतं आणि त्यातून त्याच्या पोटातील आतडी बाहेर जमिनीवर लोंबत होती. तो जीवघेण्या सुरात किंचाळला आणि तितक्यात तेवढीच भयानक वेदना त्याला डोक्यातून जाणवली आणि त्याच्या डोळ्यासमोर लाल रंगाची रक्ताची चादर पसरल्यासारखं सगळं काही लालेलाल दिसू लागलं. तो जमिनीवर आदळला. सतीश! जयचा आवाज कानावर एकदम ऐकू आला. दोन्ही हाताला धरून जय त्याला गदागदा हलवत होता. सतीशचे डोळे उघडेच होते. तो भानावर आला. त्याने आजूबाजूला बघितलं. जाधव आणि जय त्याच्या समोर होते. तो झाडीच्या दिशेला वळलेल्या अवस्थेत उभा होता. तो माणूस कुठे गेला? सतीश घामाघूम झालेला.
कोणता माणूस? कोणाबद्दल बोलतोयस तू? तुलाही काही दिसलं वाटतं? जय म्हणाला, हो सर, अगदी काही क्षणापूर्वी बाजूच्या झाडीतून कोणाच्या तरी चालत येण्याचा आवाज आला. समोर पाहतो तर एक फॉरेस्ट डिपार्टमेंटचा माणूस दिसत होता. तो इथे आला, आपल्या तिघांशी बोलला. तुम्ही त्याला त्या जागेबद्दल विचारलं जिथे आपल्याला जायचंय. त्याला ती जागा माहिती होती. तुम्ही मला इथेच थांबायला सांगितलं आणि तुम्हाला घेऊन वाटेतून थोडासा पुढे गेला आणि त्याने दोघांना गोळ्या घातल्या. शेवटच्याच क्षणी तो माझ्या अंगावर धावून आला आणि त्याने माझी तीच गत केली. पण हे इतकं जिवंतपणे घडलं की मला अजूनही विश्वास बसत नाहीये की मी जिवंत आहे. हे सगळं काय घडतंय? आपल्या तिघांनाही चित्रविचित्र, अगदी जिवंत दिसणारे भास होत आहेत. नक्की हे काय आणि कधी संपणार? सतीश घाबरलेला. त्याच्या हातापायाची थरथर सुरू होती. हे तेव्हाच संपेल जेव्हा आपण त्या जागी पोहोचू. या जंगलात काहीतरी असं आहे ज्याला आपल्याला तिथे पोहोचू द्यायचं नाहीये. त्यामुळे ते आपल्या मेंदूशी खेळतंय. आपल्याला नको नको त्या गोष्टी दाखवते. जय म्हणाला. जयची नजर सहज म्हणून त्याच्या घड्याळावर गेली आणि त्याने पाहिले की आता एकदम दुपारचे 4:30 वाजले होते. आता काही वेळापूर्वी तर 1 वाजल्याचं त्याने स्पष्ट पाहिलं होतं. वेळेचा हा वेग त्याच्या समजण्यापलीकडचा होता. आता ते तसेच काही वेळ चालत राहिले. काही अंतर पुढे गेल्यावर झाडीची दाटी का कुणास ठाऊक जराशी दाट होत जाताना दिसत होती. नकारात्मकतेचा प्रभाव जरासा वाढलेला दिसत होता. जंगलात नक्की आपण किती अंतर पार केले हे देखील आता सांगणं अवघड झालेलं. कारण तसं पाहता 12 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत ते अजूनही चालतच होते. आणि अचानक जयची नजर आता जमिनीवर गेली. जमिनीवर वाळलेल्या गवताचे काही अंश आता त्याला पहिल्यांदा दिसले होते. इतका वेळ तो त्या जंगलात होता. जमिनीवरचं गवत कुठेही वाळलेले दिसलेलं नव्हतं. सगळीकडे गवताची हिरवळ अगदी जशीच्या तशी होती. पण अचानक वाटेवर दिसणाऱ्या हिरव्या गवतात आता मध्ये मध्ये वाळलेल्या गवताचे काही अंश आता त्याला दिसू लागले होते. यावरूनच त्याच्या काही गोष्टी आता लक्षात येऊ लागल्या. रियाच्या घरी जेव्हा तो पहिल्यांदा गेला होता त्यावेळी त्याने एक गोष्ट पाहिली होती. तिच्या बंगल्याच्या गार्डनमधलं गवत सर्वत्र वाळून गेलेलं दिसत होतं. नकारात्मकतेचा तो एक खूपच स्पष्ट संकेत त्याला तेव्हा दिसला होता. आणि आता मध्ये मध्ये दिसणारे वाळलेल्या गवताचे अंश त्याच दिशेला इशारा करत होते. झाडीचा दाटपणा हळूहळू काही अंतरापासून वाढत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्याने आता चालण्याचा वेग वाढवला. आधी देखील झाडी दाटच होती, जंगल दाटच होतं, पण तरी देखील त्यात कुठून ना कुठून आकाशात तळपणाऱ्या सूर्याच्या किरणांचे कवडसे जमिनीवर पडलेले दिसून येत होते. पण आता जणू काही त्या जंगलाचा दाटपणा इतका जास्त वाढला होता की सूर्यप्रकाशाचे किरण आता जमिनीवर पडेनासे झालेले. दोन्ही बाजूंनी वाढलेल्या झाडांच्या फांद्या आणि वाढलेली पाने जणू काही एकमेकांत अडकल्यासारखी वर एक आच्छादन तयार करत पसरलेली होती. दिवसा देखील अंधारून आल्यासारखं जाणवू लागलं. आणि आता काही अंतरावरच सरळ जाणारी ती वाट डाव्या दिशेला वळत असल्याचे लक्षात आलं. सावध होण्याचा हा एक इशारा होता. जयने इतका वेळ बॅगमध्ये ठेवलेली त्याची गन हळूच काढत आता कमरेला खोचली. समोर जे काही असेल ते नक्कीच त्या वळणाच्या मागे आपल्यावर दबा धरून बसलेलं असू शकतं याची जाणीव कुठे ना कुठे त्याला होत होती. त्याने चालण्याचा वेग संयमित ठेवला होता. सतीश आणि जाधव त्याच वेगाने त्याच्या मागे चालत होते. त्या वळणावर येत त्याने सावधपणे पुढचं पाऊल टाकत समोर पाहिलं आणि काही अंतरावर झाडांची दाटी आता विरळ झालेली दिसू लागली. वर ढगाळून आलेलं आकाश त्याच्या नजरेला दिसत होतं. काही वेळापूर्वी इथे सूर्यप्रकाश होता, पण आता अचानक काळ्या ढगांची चादर पूर्ण आकाशाला
आच्छादल्यासारखी पसरलेली होती. वातावरणात झालेला बदल त्याला जाणवू लागला. जमिनीवर वाळलेल्या गवताचे अंश जागोजागी दिसत होते आणि मध्ये मध्ये हिरव्या गवताचं अस्तित्व त्याला दिसत होतं. चालत चालत तो आता वेगाने पुढे आला आणि दूरवर त्याला ते दिसलं ज्याचा शोध इतका वेळ ते लोक घेत होते. 100 फुटावर त्याला पडलेल्या, भग्न झालेल्या आणि कधी काळी अगदी आलिशान आणि थाटात उभ्या असलेल्या एका वास्तूचे भग्न असे अवशेष त्याला दिसत होते. दूरवर दिसणाऱ्या त्या भिंतीकडे पाहताना त्याची नजर काही क्षण मंत्रमुग्ध झाली आणि त्याचबरोबर त्याच्या मनात भीती देखील डोकावू लागली. कारण ही जागा अतिशय गूढ आणि रहस्यमय तर वाटत होती, पण आपण या जागेत न बोलवलेले पाहुणे आहोत. आजपर्यंत इथे जे जे कोणी आले ते कुठल्या तरी एका फेऱ्यात अडकले होते आणि त्या फेऱ्याच्या मार्फतच ते इथे खेचले गेले. पण आपलं तसं नव्हतं. आपण इथे ही जागा शोधत स्वतःहून आलोय. या जागेत आपल्यापेक्षा जास्त धोका कोणालाही नसेल ही गोष्ट त्याच्या लक्षात आली आणि तितक्यात त्याच्या पायाजवळ कसली तरी हालचाल त्याला जाणवली. पटकन खाली पाहत तो 2 पावलं मागे गेला. एक भला मोठा साप त्याच्या पायाशी घुटमळत होता. पूर्णपणे काळा रंग, अंगावर उगवलेले चमकदार असे बारीक बारीक केस. त्या ढगाळ वातावरणातही ते केस चमकत होते. हे विशेष 7-8 फूट लांब सहज असावा आणि जयने आता सावधपणे त्याच्या दिशेला नजर टाकत अंदाज घेतला. त्याने बॅगमध्ये हात घातला आणि एक नॅपकिन त्याच्या हाताला लागला. त्या सापाने आता नुकताच फणा उगारला होता. त्याला ओलांडून जाण्याव्यतिरिक्त दुसरा कुठला मार्ग पुढे जायला दिसत नव्हता. जय आता तो नॅपकिन बाहेर काढला. बॅग हळूच त्याने सतीशकडे दिली आणि त्या सापाच्या नजरेत नजर देत तो 1 पाऊल पुढे आला. तो नॅपकिन त्याने त्या सापाच्या फण्यावर टाकत पुढच्याच क्षणी त्या सापाला उजव्या हाताने धरलं आणि बाजूलाच असलेल्या झाडीत भिरकावून दिलं. सगळीकडे नजर ठेवा. इतर फक्त सुरुवात आहे. आपण इथं न बोलावलेले पाहुणे आहोत. कोणत्याही आमंत्रणाशिवाय आलेले. आपल्याला सगळीकडूनच धोका जास्त आहे. जय दोघांनाही ताकीद देत म्हणाला आणि आता तिथून तो थोडासा पुढे चालत आला. ती भिंत आणि त्या भिंतीचा व्यास पाहता ती जागा कधी काळी एखादी भव्य अशी वाड्याची इमारत असावी. भिंतीचं ते बांधकाम, त्या दगडांची घडण पाहता प्राचीन काळातली एखादी वास्तू असेल हा अंदाज येत होता. आजूबाजूला वाढलेली भली मोठी वड आणि पिंपळाची झाडं पाहून मन आणखीनच खच्ची होत होतं आणि अशातच चालता चालता त्याच्या नजरेला काहीतरी जाणवलं. जमिनीवर पडलेली आणि हलकीशी चमकणारी एक वस्तू त्याचं लक्ष वेधून गेली. तो आता भिंतीच्या जवळपास पोहोचला आणि ती वस्तू त्याने हळूच जमिनीवरून उचलली. एका चष्म्याची तुटलेली काच. ती काच पाहून त्याला काहीतरी आठवलं. त्याने खिशातून मोबाईल काढला आणि मोबाईलमध्ये अंकितचा इन्स्पेक्टर जॉन डॅनियल यांनी पाठवलेला फोटो आता त्याने उघडला. अंकितने फोटोत डोळ्याला लावलेल्या चष्म्याचीच ती काच होती हे आता जयच्या अगदी ठामपणे लक्षात आलं आणि त्याचबरोबर थोडीशी चिंताही वाटू लागली. हा जिवंत असेल का, की याचं काही बरं वाईट झालं असेल, ही भीती देखील आता त्याला वाटू लागली. तो आता त्या पडीक आणि भग्न झालेल्या वास्तूच्या भिंतीच्या अगदी जवळ आला. पुढे जायला दुसरा मार्ग शोधता शोधता त्याची नजर उजवीकडे गेली. उजव्या बाजूने त्या भिंतीचं दुसरं टोक त्याला दिसत होतं. बाकी दोन्ही बाजूला गर्द असे जंगल आणि वाढलेली झाडी होती. तिथून जाणं धोक्याचं होतं. त्यामुळे जमिनीचे जे टोक त्याला दिसलं त्या दिशेला तो चालू लागला आणि उजव्या बाजूला आला. भिंतीच्या जवळ येत आता त्याला लक्षात आलं की इथून पुढे एका समोर एक समांतर रेषेत असलेल्या तशाच भिंती आहेत. काही ठिकाणी छप्पर होतं. काही ठिकाणचा छप्पर भंग पावलं होतं. ज्या ठिकाणी छप्पर होतं त्या भागात त्याला कधी काळी असलेल्या
वरच्या मजल्याच्या भिंतीचे देखील अवशेष वर काही प्रमाणात दिसत होते. कधी काळी खूप मोठी वास्तू असेल ही, खूप सारे लोक राहत असतील, पण जंगलाच्या इतक्या आत एक अख्खं कुटुंब राहत असेल. जय स्वतःशीच विचार करत करत आता तिथून त्या भिंतीपासून थोडा पुढं आला. जागोजागी पालापाचोळा पडलेला आणि काही ठिकाणी वाळलेलं गवत दिसत होतं, पण काही ठिकाणी हिरवं असं शेवाळ देखील जाणवत होतं. कधी काळी ही एखादी खूप मोठी खोली असेल. सतीश म्हणाला, चला, ती विहीर देखील आजूबाजूलाच कुठेतरी असायला हवी. मला वाटतं की या भग्न इमारतीच्या अवशेषांना पार करून जेव्हा आपण पुढे जाऊ, तिथे आपल्याला ती विहीर आणि ती दगडी कुंड दिसतील. रवीने त्या गोष्टी पाहिल्या होत्या आणि रियाने या गोष्टी स्वप्नात बघितलेल्या. जर ती विहीर इथेच कुठेतरी आसपास असेल तर आपण अगदी बरोबर जागी आलो आहोत. जय म्हणाला. डाव्या बाजूला त्याची नजर गेली. कदाचित तो या खोलीतून दुसऱ्या खोलीत जाणारा एखादा मार्ग असावा. तो आता चालत त्या मार्गाने पुढे आला. समोरासमोर असलेली आणखी एक भिंत आणि त्याच मार्गाच्या अगदी समोर सरळ जाणारा मार्ग त्याला दिसू लागला. तिघे आता सावधपणे एक एक करत त्या सगळ्या खोल्याचे अवशेष त्या सरळ रेषेत जाणाऱ्या मार्गाने पार करत काही अंतर पुढे आले आणि आता समोर जयला त्या भग्न वास्तूचा शेवट दिसू लागला. समोर दिसणाऱ्या एका मार्गातून बाहेर असलेलं अंगण त्याला स्पष्टपणे दिसू लागलं. आता ते तिघेही त्या मार्गाने बाहेर आले. जवळजवळ 100 मीटर अंतरावर ती विहीरही स्पष्ट दिसत होती. विहिरीच्या आजूबाजूला ठराविक अशा अंतरावर नैसर्गिकरित्या तयार झालेली दगडी कुंड दिसत होती. जणू काही ती विहीर केंद्रस्थानी आणि तिच्या भोवती तयार झालेल्या या दगडी कुंडाच्या मार्फत एक वर्तुळ तयार झालेलं होतं आणि त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू होती ती विहीर. 4 पावलं पुढे येत त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू होती ती विहीर. 4 पावलं पुढे येत त्याची नजर जमिनीवर गेली आणि क्षणभर तो सावध झाला. सोन्याचा एक जाडसर असा नेकलेस त्याला तिथे दिसत होता. जुन्या काळातली कलाकुसर आणि सुंदर असं कोरीव काम केलेलं तो सोन्याचा दागिना लखलखत होता. इतकं अस्सल सोनं सध्याच्या काळात बघायला देखील मिळत नसेल. सतीशच्या पायाच्या जवळ त्याला आणखी एक काहीतरी चमकणारी वस्तू दिसली. त्याने त्या गोष्टीवर नजर टाकली. एक भली मोठी जाडसर सोन्याची अंगठी ज्यावर एक लाल रंगाचा हिरा जडलेला दिसत होता. काही अंतरावर मागे उभा असलेला जाधव मात्र दूरवर एका झाडाखाली पाठमोऱ्या उभ्या असलेल्या त्या स्त्रीकडे पाहत स्तब्ध झाला होता. जय सावध झाला. कोणी कशालाही हात लावू नका रे. हाच आहे आपल्यासाठी रचलेला सापळा. कोणत्याच गोष्टीला हात लावू नका. हे सोनं नाहीये, साक्षात मृत्यू आहे, हे लक्षात ठेवा. जयने आता सगळ्यांना परत एकदा आवाज देत भानावर आणलं होतं. सतीश त्याच्या आवाजाने लगेचच सावध झालेला आणि आता खाली बघतच नव्हता. जयने आजूबाजूला नजर टाकली आणि आता त्याच्या लक्षात आलं की त्या दगडी कुंडाच्या आजूबाजूला आणि जागोजागी असेच एक सुंदर आणि आकर्षक सोन्याचे दागिने अस्ताव्यस्त पडलेले आहेत. अक्षरशः ते विखुरले गेलेले आहेत. जय आता सावधपणे त्या दगडी कुंडाच्या मधून वाट काढत त्या विहिरीच्या दिशेला चालू लागला. हळूहळू जवळपास 10-15 पावलं तो पुढे आला. सतीश त्याच्या अगदी मागेच होता. सतीशने सहज मागे वळून पाहिलं तर जाधव अजूनही होता तिथेच स्तब्ध उभा राहिला आणि उजव्या दिशेला दिसणाऱ्या एका झाडाकडे पाहून सुन्न झाल्यासारखा उभा होता. सर, सुभान बघा, स्तब्ध उभा आहे. सतीशने जयला थांबवलं. जयने वळून सुभानकडे बघितलं. सुभान पाहत असलेल्या दिशेला त्याने नजर टाकली. तिथे काहीच नव्हतं. एक झाड ज्याची जवळपास सगळी पानं गळून गेलेली, फक्त फांद्या शिल्लक होत्या. त्या झाडाच्या इथे कोणीच नव्हतं. मग हा तिथे काय पाहतोय? जयला विचित्र वाटलं. तो आता परत एकदा सुभानच्या दिशेला चालत आला. सतीशही त्याच्या मागे आला. त्याच्या खांद्यावर हात ठेवत
जयने सुभानला भानावर आणायचा प्रयत्न केला, पण सुभान मात्र डोळ्याची पापणी देखील लवत नव्हता. एकटक तो त्या झाडाकडे पाहत होता. काय आहे तिथं? काय पाहतोयस? जयने विचारलं. अगदी शांतपणे त्याला जाणून घ्यायचं होतं. नक्की त्याला तिथे काय दिसतंय? ती बाई माझ्या आईसारखी वाटते आहे, पण चेहरा दिसत नाहीये तिचा. तशीच उभी आहे पाठमोरी. मला आवाज देते, पण माझ्याकडे बघत नाहीये. एक मन म्हणतंय की जावं तिच्याकडे, बघावं, तिला एकदा भेटावं, पण दुसरं मन म्हणतंय की हा धोका आहे. सुन्न झालंय सगळं, हालचाल करता येत नाहीये मला. सुभान स्तब्ध झालेल्या अवस्थेत थंडपणे ही वाक्य बोलत होता. जयने परत एकदा त्या झाडाच्या जवळ नजर टाकली. तिथे काहीच नव्हतं. त्याची पापणी लवत नाही ही गोष्ट जरा विचित्र वाटत होती. जयने काही क्षण त्याच्याकडे बघितलं आणि पुढच्याच क्षणी त्याला काय सुचलं कोणास ठाऊक. खिशातून रुमाल काढत त्याने थेट जाधवच्या डोळ्यावर बांधला. जाधवची स्तब्ध झालेल्या शरीराची अवस्था एकदम जणू काही मोकळी झाली होती. मान इकडे तिकडे करत तो त्या रुमालाला हात लावत चमत्कारिकरित्या बोलू लागला. हे डोळ्यावर का बांधले माझ्या? काय झालं एकदम? त्याने रुमाल खाली घेत आजूबाजूला बघितलं. म्हणजे तुला काहीच आठवत नाही का? तू आता त्या झाडाकडे एक टक लावून बघत होतास. तुला तुझी आई तिथे दिसत होती पाठमोरी. शरीर सुन्न पडलं होतं तुझं. जय म्हणाला. काय? मला तर काहीच आठवत नाही. त्या दिशेला मला काहीतरी दिसलं होतं खरं, पण नीट आठवत नाही. कोणीतरी उभं होतं, पण अगदी 2 सेकंदापुरतंच. मी बघितल्याचं मला आठवतंय. पुढे काय घडलं ते आठवत नाहीये. आता थेट तुम्ही माझ्या डोळ्याला रुमाल बांधला आणि काहीतरी झालं. अचानक जाग आल्यासारखं वाटलं. तो रुमाल त्याने काढत जयकडे दिला. जयने तो खिशात ठेवला. जय आता विहिरीच्या दिशेला चालू लागला. वाटेत जागोजागी पडलेले सोन्याचे दागिने दिसतच होते. हे जर एखाद्याने जमा करायचे ठरवले असते तर नक्कीच एक पूर्ण पोतं भरलं असतं. ज्याला कोणाला हे सोनं खरंच मिळालं असतं तो अब्जपती झाला असता हे नक्की. जय चालत चालत आता विहिरीच्या जवळ आला. आता विहिरीच्या आतमध्ये त्याने सावधपणे डोकावलं आणि अतिशय किळसवाना दुर्गंधीचा दर्प त्याला जाणवला. त्याने नाकाला हात लावला आणि आतमध्ये डोकावून बघितलं. ती विहीर नक्की किती खोल होती? तिचा तळ नक्की कुठे संपत होता? काहीच अंदाज येत नव्हता. जवळपास 20-25 फुटाच्या खालचं काहीच दिसत नव्हतं. एका ठराविक पातळीनंतर खाली फक्त आणि फक्त अंधार होता आणि त्याच ठराविक पातळीपर्यंत पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात होती की तिथे पाण्याचा लवलेशही नव्हता. विहिरीचे दगड आणि आतली बनावट पाहता ती वास्तू आणि विहीर दोन्ही एकाच वेळी बांधल्या गेल्या असाव्यात. आजूबाजूला नजर टाकत जयने जमिनीकडे बघितलं आणि आता त्याच्या लक्षात आलं की त्या पूर्ण भागातलं गवत पूर्णपणे वाळलेलं होतं. आजूबाजूची काही झाडं देखील वाळून गेलेली होती. जमीन ओली होती, पण तरीसुद्धा हिरवळीचा लवलेश जमिनीवर तरी दिसत नव्हता. पण एक गोष्ट जरा विचित्र होती. सगळी झाडे वाळून गेलेली नव्हती. काही झाडेही पूर्णपणे बहरलेली होती. अचानक आकाशात ढग गडगडले आणि जय भानावर आला. बारीक बारीक पावसाचे थेंब आता पडायला सुरुवात झाली होती आणि अगदी 15 ते 20 सेकंदात त्या पावसाने रौद्र रूप धारण करायला सुरुवात केली. जयने आजूबाजूला बघितलं आणि इतक्यात मागे असलेलं एक घनदाट आणि मोठ्या व्यासाचं वडा आणि पिंपळाचं झाड त्याला दिसलं. ती 2 झाडं देखील अपवादात्मकरित्या हिरवीगार आणि दाट अशी वाढलेली होती, पण त्या झाडांच्या आजूबाजूला काही झाडेही वाळून गेलेली. त्या दोन्ही झाडांच्या मध्ये एक छान असा आडोसा तयार झालेला होता. तिथे पावसापासून आपल्याला बचाव होऊ शकेल. जय आता त्या दिशेला चालू लागला. सतीश आणि जाधवही त्याच्या मागे आले आणि आता ते तिघेही त्या दोन्ही झाडांच्या जवळ येऊन थांबले. पावसाचं रुद्र रूप सुरू झालं होतं. आकाशात विजा कडाडू लागलेल्या.
म्हणता म्हणता असं वाटू लागलं होतं जसं की संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. सहज घड्याळावर नजर टाकली आणि तो चकित झाला, कारण अगदी खरंच 7:30 वाजले होते. नक्की वेळ खरंच इतक्या वेगात धावत आहे की घड्याळात काहीतरी बिघाड झाले हे त्याला समजत नव्हतं. आणि अशातच मागच्या बाजूने कसली तरी चुळबुळ त्याला ऐकू आली. वाळलेल्या पानांवर जणू कोणीतरी आडवं पडलेलं असावं आणि कूस बदलताना अंगाखालची पाने दबली गेली असावीत, असा तो आवाज होता. सतीश काहीतरी बोलणार इतक्यात जयने त्याला गप्प राहायचा इशारा केला आणि कमरेला लावलेली गन त्याने हातात घेतली. तो मागे वळाला आणि त्याच्या नजरेसमोर एक विचित्राची गोष्ट त्याला दिसली. ती म्हणजे एक भिंत. भिंतीवर जागोजागी खिळे ठोकलेले होते. प्रत्येक खिळ्याला एक कापडाची पुरचुंडी अडकवलेली दिसत होती. काही दगडांवर फक्त खिळा ठोकल्याची छिद्र दिसत होती. हे विचित्र काहीतरी होतं, पण तो पानांचा आवाज मात्र अजूनही तसाच येत होता. सावकाश पाऊल टाकत तो त्या भिंतीच्या जवळ आला. आवाजाचा अंदाज घेत त्याने आता भिंतीच्या डाव्या बाजूला चालायला सुरुवात केली. म्हणता म्हणता आता तो भिंतीच्या डाव्या बाजूच्या टोकाशी आला आणि त्याने पटकन भिंतीच्या मागे पाहिलं आणि तो थक्क झाला. एक माणूस अर्धवट बेशुद्ध अवस्थेत भिंतीच्या मागे चुळबुळ करत होता. ती चुळबुळ नव्हती, वरून पडणारं पावसाचं पाणी त्याच्या अर्धवट बेशुद्ध अवस्थेतून त्याला आता हळूहळू शुद्धीवर आणत होतं. म्हणून त्याची एक प्रकारची तडफड सुरू होती. तो उजव्या कुशीवर आडवा झालेला. सतीश आणि जाधव मागे आले होते आणि आता जय हळूहळू झोपलेल्या त्या व्यक्तीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचला. नक्की काहीही असू शकतं. मनुष्य रूपात एखादं पिशाच त्याच्या अंगाला स्पर्श करतात ते एखादं जनावरासारखं आपल्यावर झेप होऊ शकतं, किंवा त्याहीपेक्षा भयानक काहीतरी असू शकतं. ही गोष्ट जयच्या छातीची धडधड वाढवत होती. पण तरीही तो आता त्या माणसापासून 2 फूट अंतरावर येऊन थांबला. त्यांनी स्वतःच्या डाव्या पायाने त्याच्या पायाला एक छोटासा धक्का दिला. त्याच्या पायाला तो धक्का लागताच तो माणूस दचकून एकदम ओरडत जागा झाला. भेदरलेल्या अवस्थेत त्यांनी वर पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावरची भीती अक्षरशः आता द्विगुणित झाली होती. नको नको, मला जाऊ द्या इथून, मला जाऊ द्या. तो अक्षरशः रडू लागला, कळवळू लागला. भीतीने तो अक्षरशः थरथरू लागला. जयने 2 पावलं मागे येत त्याच्या चेहऱ्यावर नीट नजर टाकली आणि जयच्या लक्षात आलं की हा तोच आहे, अंकित, जो काल रात्री घाटातून बेपत्ता झाला होता.